Hello and welcome all of you. In previous lecture of IPC, we completed the offenses relating to the human body. In today's lecture, we started the offenses against the property. It is the biggest chapter in the IPC. Okay. In this particular chapter, we discuss the offenses of theft, mischief or extortion, robbery, dacoity, criminal misappropriation of property, criminal breach of trust, then stolen property, cheating. These are the various offenses which are against the property. Section 378 provides about the theft. According to section 378, whoever dishonestly takes any movable property out of the possession of the person without the consent of that person, move that property in order to such taking, is said to commit an offense of theft. बघा डेफिनेशन काय सांगते, whoever dishonestly takes any movable property. whoever म्हणजे कोणी पण जर घेतली तर dishonestly takes any movable property. dishonestly takes अंडर सेक्शन आपण डिसऑनेस्टली जेव्हा आपण हे बघत होतो जनरल एक्सेप्शन बघत होतो जनरल एक्सप्लेनेशन बघत होतो त्यावेळेस आपण डिसऑनेस्टलीची डेफिनेशन बघितली होती. डिसऑनेस्टली इन्क्लूड्स wrongful gain and wrongful loss. The wrongful gain to one person and wrongful loss to another person. Any movable property. The theft can be committed any only movable property. जमिनीची चोरी नाही होऊ शकत, बरोबर. ते इन्क्रोचमेंट होऊ शकते पण चोरी नाही होऊ शकत. टॉर्ट होऊ शकतो, काय होऊ शकतं, पण जी इम्युएबल प्रॉपर्टी आहे त्याची चोरी नाही होत. ठीक आहे. आउट ऑफ द पोजेशन ऑफ द पर्सन. आउट ऑफ द पोजेशन म्हणजे की त्याच्या पोजेशन म्हणून ती घेऊन गेलो आपण. तर चोरीचा गुन्हा हा कशाच्या विरुद्ध असतो, पोजेशनच्या विरुद्ध असतो. इट इज नॉट अन ऑफेन्स अगेन्स्ट द ओनरशिप, बरोबर. तर बघा समजा एखादा व्यक्ती असेल, तो घड्याळाचा मालक आहे, तर त्याने काय केलं की ते घड्याळ याच्याकडे ठेवून गेला, तो सुधारण्यासाठी तो ठेवून गेला. पण काय झालं की त्याला वाटलं की काय पैसे द्यायचे म्हणून दुकानात कोण नव्हतं. याने काय केलं, घड्याळ घेतली आणि घेऊन गेला. त्याला वाटलं की बघू जेव्हा होईल तेव्हा बघितलं जाईल पैशांचं. तर इवन दो सच पर्सन इज अ owner of that watch, then also such person is liable for the offense of theft, because the offense is against the possession and not against the ownership. Without the consent of such person, move that property in order to such taking is said to commit an offense of theft. Without the consent of such person. आता consent may be express or implied. समजा एखादी तुमचा मित्र असेल, तुम्ही काय केलं, त्याचा चांगला मित्र आहे, त्याच्या घरी गेले, तुम्हाला एक पुस्तक पडलेलं दिसतं तिथं, बरोबर. तुम्ही ते पुस्तक उचललं आणि घेऊन गेले. त्याला वाटलं की पुस्तक कोण घेऊन गेलं, त्याने चोरीचा गुन्हा दाखल केला. होईल का तुमच्या विरुद्ध गुन्हा? नाही होणार, कारण त्याची इम्प्लाइड कन्सेंट आहे, बरोबर, त्याच्यामध्ये. आणि तुमचं काय आहे, तुमची इंटेन्शन मध्ये काय आहे की तुम्ही वाचणार आहात, त्याला परत करणार आहात. पण तुम्ही जर विचार केला की ते पुस्तक त्याला आता परत द्यायचं नाही, देन यू आर लायबल फॉर द ऑफेन्स ऑफ थेफ्ट, बरोबर. तर तुमची इंटेन्शन पण इथं काय करते, तर मॅटर करते. द प्रॉपर्टी मे बी मुवेबल. प्रॉपर्टी मस्ट बी मुवेबल. पण समजा एखादी जर फॅन, आता काय फॅन, सिलिंग फॅन हा अटॅच केलेला आहे, तर जो काय इम्युएबल प्रॉपर्टी आहे, पण तुम्ही त्याला बाहेर काढला किंवा त्याला जर सिवर केलं तिथून, तर तो काय झाला, तर तो झाला मुवेबल प्रॉपर्टी अँड इट इज सब्जेक्ट टू द ऑफेन्स ऑफ थेफ्ट. ठीक आहे. सेक्शन 260 ऑफ प्रोवाइड अबाउट द section 260 of CRPC provide about the procedural part, where the amount of theft property is not exceed than the 2000 rupees, then such offense may tried summary way by the magistrate. Section 379 and 380 provide the punishment for theft. According to section 379,
Whoever commits an offense of theft is punishable with the imprisonment which may extend to 3 years, fine, or both. Section 380 provide about the theft in dwelling house. Then it shall be punished with the imprisonment which may extend to 7 years and also liable to fine. बरोबर. सेक्शन 380 त्याचं काय आहे तर ॲग्रेवेटेड फॉर्म आहे. इफ एनी पर्सन कमिटेड द ऑफेन्स ऑफ थेफ्ट इन अ ड्वेलिंग हाऊस देन ही इज पनिशेबल और ही इज लायबल फॉर द पनिशमेंट विच मे एक्सटेंड टू. तर 380 खाली काय होते तर त्याची पनिशमेंट 7 इयरपर्यंत काय होते इन्हान्स होते. सेक्शन 181 ऑफ CRPC प्रोवाइड द where the offense of theft is committed then such offenses shall be tried or inquired at the place where the offense is committed, जिथं गुन्हा घडला असेल तिथं, where the accused found, जिथं accused सापडला, or where the stolen property retained received in that particular place. तर ऑफेन्स ऑफ द थेफ्ट आहे तर तो काय केला जाईल तर इन्क्वायर्ड किंवा ट्राय केला जाईल. ठीक. सेक्शन 103 ते सुद्धा आपण याला हे करतो, आपण ॲप्लिकेबल करतो IPCचं. तर त्याच्यात आहे ना की थेफ्टमध्ये जनरल एक्सेप्शनमध्ये राईट टू प्रायव्हेट डिफेन्स कॅन बी एक्सरसाइज अगेन्स्ट द ऑफेन्स ऑफ थेफ्ट. याच्यात अजून एक इलिस्ट्रेशन आहे याचं एव्हिडन्स ॲक्टचं विच इज प्रोव्हाइड द प्रिझम्पशन इन केस ऑफ थेफ्ट, प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट आणि प्रिझम्पशन ऑफ लॉ. आपण ज्यावेळेस हे बघितलं होतं लहान मुलांचे कार्य मीन्स द ॲक्ट ऑफ चाइल्ड सेक्शन 82-83. दॅट टाइम वी स्पेसिफिकली डिस्कस द व्हॉट इज मीन बाय द प्रिझम्पशन. जर तुम्हाला माहिती नसेल किंवा बघितलं नसेल तर तुम्ही ते मागे जाऊन बघू शकता. सेक्शन 114 illustration A of Indian Evidence Act provide that man who is in possession of the stolen property after the theft. आता समजा चोरी झाली आणि चोरीनंतर त्या माणसाकडे तुम्हाला काय आढळलं तर द पोझिशन ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी फाउंड इन द पोझिशन ऑफ एनी पर्सन आफ्टर द कमिशन ऑफ थेफ्ट, देन कोर्ट मे प्रिझ्युम दॅट सच पर्सन इदर थेफ्ट दॅट प्रॉपर्टी or such person habitually retain, receive the stolen property. If under that circumstances he unable to give account of that property. बरोबर. जर तो अनेबल झाला की ती प्रॉपर्टी त्याच्याकडे कशासाठी आली किंवा का आली किंवा कसं काय आली तर त्याचं काय राहील तर he is under the presumption that or court may presume that such person habitually deals with the stolen property or he committed the theft of that particular property. ठीक. Section 383 provide about the extortion. According to section 383, whoever intentionally puts any person in fear of any injury to that person or to any other person in which such person is interested and thereby dishonestly induces to person so put in fear to deliver the any property or valuable security or anything signed, stamped or sealed which may be converted into valuable security. तर बघा एक्सटॉर्शन म्हणजे काय. Whoever intentionally puts any person in fear of any injury. आज एखाद्याने इंटेन्शनली त्या माणसाला काय केलं असेल तर अंडर पुटिंग ऑफ फिअर ऑफ इंजुरी तर त्याने काय केलं तर त्या समोरच्या माणसाला काय केलं कंपेल केलं और इंड्यूस केलं. सच पर्सन इज कंपेलिंग और डिसऑनेस्टली इंड्यूसेस दॅट पर्सन कोणाला सो पुट इन फिअर की ज्याला आपण ते फिअर दिलेलं आहे टू डिलिव्हर टू एनी पर्सन एनी प्रॉपर्टी और व्हॅल्युएबल सिक्युरिटी और एनीथिंग साइन स्टॅम्प और सील विच मे बी कन्वर्ट इन टू व्हॅल्युएबल सिक्युरिटी. समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय केलं आता समजा त्याच्याकडे काय असेल एक सोन्याची अंगठी असेल तुम्ही गेले आणि त्याला बाय पुटिंग ऑफ फिअर ऑफ इंजुरी
त्याला सांगितलं की ती सोन्याची अंगठी देऊन टाक आणि त्याने दिली. देन सच पर्सन कमिटेड द ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन. आता इंजुरी काही पण होऊ शकते ना सर. आता बघा समजा त्याला सांगितलं आपण की काही डिफेमेटरी स्टेटमेंट असेल मी ते पब्लिश करेल, किंवा त्याच्या मुलाला तुम्ही काय केलं, किडनॅप केलं, तर रॅन्समसाठी तर ठीक आहे म्हणा, रॅन्सम होऊन जाईल पुढे. पण तुम्ही सांगितलं की त्याच्या मुलाला आम्ही काय करू, जीवे मारू जर ते हे दिली नाही, तर एक प्रकारे आपण ती हे बोलतो ना, वसुली बोलतो ना, वसुली, त्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आहे. There are certain essentials for the requirement for the purpose of extortion. Accused must be put any person in fear of injury to that particular person. तर fear of injury पाहिजे. तुम्ही स्वतःहून घाबरून चालणार नाही. म्हणजे स्वतःला एखाद्याला वाटलं आणि एखादी प्रॉपर्टी डिलिव्हर केली, तर त्याला विचारलं काय केले तू, तर मी घाबरलो होतो, मी स्वतःहून घाबरलो होतो की तो असं करेल किंवा तसं करेल, त्याच्यामुळे मी ती प्रॉपर्टी काय केली, त्याला देऊन टाकली. तसं चालणार नाही. तर such fear of injury shall be administered by the person against the person. ठीक है. Such fear must be intentional. I already discussed that. तर ते intentional पाहिजे. Because of such fear, accused must be induced to deliver any property or valuable security. इथं any property आहे बरं का. Extortion can be committed against movable property as well as immovable property or any valuable security. ठीक आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. तर ते अगेन्स्ट एनी प्रॉपर्टी होऊ शकतं और अगेन्स्ट व्हॅल्युएबल सिक्युरिटी होऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर सच इन्व्हेस्टमेंट मस्ट बी डन डिसऑनेस्टली. आता इन्व्हेस्टमेंट असेल ते डिसऑनेस्ट इंटेन्शन त्याच्या पण मस्ट आहे. And it may be committed with the any property. ठीक है. Section 384 provide the punishment for extortion. Whoever commit an extortion shall be punished with the imprisonment which may extend to 3 years or fine or both. Section 181 of CRPC provide the offense of extortion tried or inquired at the place where the offense is committed, where accused is found or where the stolen property detained or received. ठीक है. तर तेवढं लक्षात ठेवा की तो ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन कुठे ट्राय केला जातो किंवा कुठे त्याला इन्व्हेस्टिगेट केला जातो. त्याच्यानंतर येतं सेक्शन 392 प्रोव्हाइड अबाउट द रॉबरी. रॉबरी इज अ ॲग्रिवेटेड फॉर्म ऑफ ऑफेन्स ऑफ थेफ्ट अँड ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन. सेक्शन 392 प्रोव्हाइड पनिशमेंट फॉर इट and section 181 of CRPC are related with the offense of robbery. Section 390 clearly stated that in all robberies there is either theft or extortion. आता रॉबरी मध्ये एक तर थेफ्ट असेल किंवा there may be a extortion. Section 390 further provide that when theft is a robbery. आता थेफ्ट रॉबरी केव्हा होईल. Theft is a robbery when in order to committing robbery or where the offender carrying away or attempt to carry away the property obtained by the theft in ending the offender voluntary causes or attempt to cause to any person death or hurt or wrongful restraint or fear of instant death or instant hurt or instant wrongful restraint. बघा, चोरी केली, एखाद्या घरामध्ये जाऊन एखाद्या व्यक्तीने चोरी केली, पण जाताना त्याने काय केलं, जाताना त्या माणसाची कडी भरून आला. इट्स अमाउंट टू एन रॉबरी. किंवा चोरी करेपर्यंत कोणाचं लक्ष नव्हतं, पण चोरी करताना अचानक काय झालं, एकाचं लक्ष गेलं आणि तुम्ही का त्या समोरच्या व्यक्तीने काय केलं की गन काढली आणि त्याच्या डोक्यावर ठेवली आणि सांगितलं जर तू जर मला अडवलं तर आय विल शूट अँड त्याच्यामुळे तुझी आय विल कमिटेड मर्डर ऑफ यू. ठीक आहे, तर तुझी मी हत्या करेल. तर तो माणूस काय झाला, मागे हटला. इट इज अमाउंट अँड रॉबरी. रॉबरी हा थेफ्ट आणि एक्स्टॉर्शनचाच काय आहे तर ॲग्रिवेटेड फॉर्म आहे. थेफ्टमध्ये काय असतं किंवा तिथं फक्त इन्व्हेस्टमेंट वगैरे किंवा टेकिंग असते, तिथं फिअर आणि इंजुरीचा काही संबंध येत नाही. पण रॉबरीमध्ये काय आहे तर रॉबरीमध्ये
थेफ्ट होते, पण त्या थेफ्ट बरोबर सच ऑफेंडर व्हॉलंटरी कॉजेस ऑर अटेम्प्ट टू कॉज टू एनी पर्सन डेथ, हर्ट ऑर रॉंगफुल रिस्ट्रेन. आता त्याने त्याच्या घरातून प्रॉपर्टी काढली आणि त्याच्या 2-3 कानाखाली वाजून आला. इट इज अमाउंट आहे ना, अमाउंट टू इन रॉबरी. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. वेन एक्सटॉर्शन इज अ रॉबरी where at the time of committing extortion in the presence of the person put in fear and commit the extortion by putting that person in fear of instant death, instant hurt or instant wrongful restraint of that person or to some other person, and by putting in such fear induces any person so put in fear then and there to deliver up the thing extorted. आता एक्सटॉर्शन जनरली कसं असतं, समजा आता तुम्ही फोन केला त्या माणसाला आणि सांगितलं की तुझं मला एवढे पैसे दिले नाही तर तुझ्या मुलाची हत्या करेल किंवा तुझी हत्या करेल, आणि त्याने ते पैसे तुम्हाला दिले. आता तुम्ही त्याच्या समोर गेले का? नाही. तर एक्सटॉर्शनमध्ये काय असतं की तुम्ही बाय फोन किंवा बाय कम्युनिकेशन किंवा बाय लेटरने तुम्ही त्याला एक्सटॉर्ट करू शकता, बरोबर. पण फॉर द पर्पज ऑफ एक्सटॉर्शन कमिटिंग अँड रॉबरी किंवा एक्सटॉर्शनचं रॉबरीमध्ये रूपांतर होण्यासाठी काय असतं, the immediate presence of the person who you fear is necessary. समजा आता एखादी व्यक्ती आहे, तो काय करतोय, तो समोरच्या व्यक्तीला काय करतोय तर त्याला फिअर मध्ये आणतोय, बरोबर. तर तो व्यक्ती तिथं प्रेझेंट असला पाहिजे आणि त्याने त्या जी प्रॉपर्टी आहे ती काय केली, एक्सटॉर्ट केली पाहिजे. समजा आता हा गेला आणि सांगितलं, त्याच्या डोक्यावर गन ठेवली आणि सांगितलं मी तुला मारून टाकेल जर मला प्रॉपर्टी दिली नाही तर, किंवा मी तुझ्या मुलाची हत्या करेल जर मला प्रॉपर्टी दिली नाही तर. अँड at that particular time the person or the offender is present at the time of such committing an act, therefore such the extortion is converted into the offense of robbery. ठीक आहे, तर त्यावेळेस एक्सटॉर्शन काय राहील तर रॉबरी राहील. सेक्शन 392 provide the punishment for robbery. Section 392 provide that whoever commits an robbery then it is punishable with the rigorous imprisonment of 10 years or with fine, which makes with fine or fine with fine. And when robbery is committed on the highway between sunset and sunrise then the punishment up to 14 years. तर punishment कुठपर्यंत जाते, तर punishment जाते 14 years पर्यंत, बरोबर. तर रात्रीमध्ये, पण रात्रीची इथं व्याख्या काय आहे तर बिफोर सनसेट, आफ्टर सनसेट अँड बिफोर सनराईज, तर ते काय कन्सिडर केलं जाईल तर त्याला पनिशमेंट असेल तर इट इज अप टू 14 years. अकॉर्डिंग टू सेक्शन 103 इन केस ऑफ अ रॉबरी द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स इज एक्सटेंड टू कॉजिंग डेथ. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सेक्शन 13 ऑफ CRPC प्रोव्हाइड or impose a duty on the private person that inform the police about the offense of robbery. Section 181 subclause 3 of CRPC provide that the offense of robbery may be tried or inquired on the place where the offense is committed or where the accused is found or where the stolen property is retained or received. ठीक आहे. तर बाकी काही त्याचे ॲग्रिवेटेड फॉर्म्स आहेत रॉबरीचे, तर ते तुम्ही बघून घ्यायचे ॲग्रिवेटेड फॉर्म्स. त्याच्यानंतर तुमचं येतं डकैती. सेक्शन 391, 395, 39, 181 and 103 of IPC related with the offense of डकैती. Dacoity is nothing but the aggravated form of robbery. There are all robberies are not dacoities, but all dacoities are the robberies. म्हणजे in all cases of dacoity there is a robbery, but all robberies are not dacoity. बघा, where 5 or more person co-jointly commits or attempt to commit robbery, then every person who is committing or attempting or aiding is attempt to commit dacoity. 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक
को जॉईंटली जर रॉबरी करत असतील देन सच रॉबरी अमाउंट्स टू अन डकैती. Section 395 provide the punishment for dacoity. Where any person commits dacoity, then it shall be punished with the life imprisonment or rigorous imprisonment, which may extend to 10 years. ठीक आहे. तर सेक्शन 395 प्रोव्हाइड अबाउट द पनिशमेंट फॉर डकैती. एवढं लक्षात ठेवा की डकैतीसाठी 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांची आवश्यकता असते. If the offense is committed by 4 persons, then it is not amounting to dacoity, it is amounting into the robbery. ठीक आहे. 10 लोक असतील डकैती, 3 लोक असतील तर रॉबरी. तेवढं लक्षात ठेवा. द डकैती इज अ ओनली ॲग्रेवेटेड फॉर्म ऑफ अ रॉबरी. आणि रॉबरी काय आहे तर तो ॲग्रेवेटेड फॉर्म आहे कशाचा, थेफ्टचा आणि एक्स्टॉर्शनचा. बरोबर. थेफ्ट हा बेसिक ऑफेन्स आणि डकैती हा त्याचं जे ॲग्रिगेट फॉर्म आहे शेवटचं, तर ते डकैती त्याचं ॲग्रिगेटेड फॉर्म. डकैतीचं रॉबरीमध्ये रूपांतर होतं, थेफ्टचं रॉबरीमध्ये रूपांतर आणि रॉबरीचं डकैतीमध्ये रूपांतर. बरोबर. तेवढं लक्षात ठेवा तुम्ही.